पाऊस झाल्यामुळे शेतकरी थोडी निवांत होती. निवांत असल्यामुळे म्हणलं चला आपण अगोदर आहे ना फ्लॉवरच्या वावरात जाऊ आणि फ्लॉवरची कंडिशन पाहून येईन की फ्लॉवरला काय कमी जादा पडले म्हणलं आपले. आज तसं पाहिलं ना आपल्या फ्लॉवरला ना आज फवारायची गरज होती बरं का. पण ॲक्च्युली पावसामुळं आपला फवारा झाला लेट. तर मग काय फ्लॉवरमध्ये चक्कर मारला. आज आपल्या फ्लॉवरचे आहे ना 14 दिवस पूर्ण झालेले. आता 14व्या दिवसामध्ये आपण आहे ना 2 डोस टाकलेले आणि 1 स्प्रे केलेला आहे बरं का. तर आज आपलं आहे ना दुसऱ्या स्प्रेचं नियोजन होतं. पण पाऊस झाल्यामुळं नो टेन्शन आज कामच नव्हतं आपल्याला. तर मग काय फ्लॉवरमध्ये चक्कर मारून डायरेक्ट खाली रोपाच्या वावरात आलो. आता रोपाला पण आपण आहे ना तणनाशक मारलं होतं बरं का गोल आणि तणगा सुपर. आता बरेच जण म्हणे प्रमाण थोडं कमी झालं म्हणे. पण प्रमाण कमी बिमी नाही भाऊ, गबळच नाही राहिलं. एकदम जबरदस्त रिझल्ट भेटला बरं का आपल्याला. तर बाकी कोणते कामं असत नसतो बरं का, पण आपल्याला कोंबड्यांचं काम संध्याकाळी फिक्स राहतं 5 वाजताच्या पुढं. कारण आपल्याला कोंबड्यांना खाद्य टाकायचं होतं. पण आज काय केलं माहिती आहे का, आपण कोंबड्यांना म्हणलं थोडं नाचू हो. त्यांना आहे ना आपण आहे ना साऊंड सिस्टीम आणली होती. पण त्या कोंबड्या आहे ना बिचकायला लागल्या ना सवय नसल्यामुळं मग म्हणलं चायला तुम्ही नका नाचू मीच नाचवतो म्हटलं. मग काय आता भरपूर शेतकरी मला कॉन्टॅक्ट करता बरं का. निप्पल सिस्टीमचा काय फायदा झाला बरं का. तर निप्पल सिस्टीममुळे आहे ना पक्षी हा जास्त पाणी पितो आणि आपलं जे शेड आहे ना त्यामध्ये ओलावा येत नाही. म्हणजे पाणी सांडण्याचं प्रमाणच नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे आहे ना आपल्या शेडमध्ये वास पण येत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे.